श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी, ज्याला मंगळी चतुर्थी असे देखील म्हटले जाते. जेव्हा संकट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि अंगारकी चतुर्थी ही फक्त वर्षातून एकदा किंवा 2 वेळा येत असते आणि म्हणून या चतुर्थीला खूप जास्त धार्मिक महत्त्व दिलं जातं. जर आपण या अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केली तर आपल्याला वर्षातील 21 संकष्टी चतुर्थीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणून या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत हे अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे या दिवशी अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करत असतात. या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. या दिवशी साक्षात श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून गणेश तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने कार्यरत असते. अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते. जो खऱ्या मनाने या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतो, श्री गणेश त्याचे सर्व संकट अडचणी दूर करतात. त्याच्या जीवनात मंगल गोष्टी स्वतः घडवून आणत असतात आणि प्रत्येक कामात यश मिळवून देतात. गणपतीला विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे कधीच सोडत नाही. या दिवशी श्री गणेश त्यांच्या मूळ स्वरूपात नसून 4 मस्तक आणि 4 हाताच्या रूपात असतात. त्यामुळे या दिवशी गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय काही प्रभावी उपाय आणि सेवा सांगितल्या जातात, ज्या आपण या अंगारकी चतुर्थीला केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू. ही वस्तू बाहेर फेकल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन वर्षभर आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी वास करेल. बाप्पांच्या कृपेने घरातील सर्व अडचणी, संकट, दोष, नकारात्मकता नष्ट होईल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज मंगळवारी अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, कारण चतुर्थी तिथी ही संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत, जे काही उपाय करायचे आहेत तर ते तुम्ही अगदी रात्रभर देखील करू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण बघा, सायंकाळची जी वेळ असते तर ती वेळ आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि यामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता ही खूप जास्त असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, जे भक्तांचे सर्व संकट, विघ्न दूर करतात आणि म्हणून या दिवशी खास काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये केले जातात. जर घरामध्ये काही अडचणी असेल, काही समस्या असेल, जसे की घरामध्ये सतत भांडणे, क्लेश, मतभेद होत असेल, नवरा बायकोंची घरामध्ये सतत भांडणं होत असेल किंवा घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, घरात मुलं आहे, मुलांची प्रगती होत नसेल, मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल, मुलं सतत हट्टीपणा, चिडचिड करत असेल
किंवा तुमच्या घराला कुणी वाईट नजर लावली असेल, घरामध्ये काही दोष असेल, वास्तुदोष असेल, तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे. या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. बाप्पांची विशेष कृपा जी आहे तर ती आपल्याला मिळत असते. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. बघा, या अंगारकी चतुर्थीला म्हणजे पौष महिन्यामध्ये जी चतुर्थी तिथी येते त्या चतुर्थीला तिळ चतुर्थी किंवा तिळकुंद चतुर्थी या नावाने ओळखली जाते. म्हणून या दिवशी तिळाला खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी बाप्पांना सुद्धा नैवेद्यामध्ये तीळ अर्पण केले जातात आणि या तिळासंबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप खास आणि प्रभावी ठरत असतात. तीळ जे आहे तर ते दारिद्र्य नाशक मानले जातात आणि म्हणून आपल्याला चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. या तिळासोबतच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहेत तर ती देखील घ्यायची आहेत. पिवळी मोहरी तुमच्या घरामध्ये नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता, परंतु शक्य झाले तर पिवळी मोहरी तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा. यानंतर तुम्हाला 5 लवंग घ्यायच्या आहेत. लवंगा घेताना तुम्हाला ज्याला फुलं असतील अशा अखंड 5 फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला 5 काळे मिरे जे आहेत तर ते देखील घ्यायचे आहेत. या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या हातात घ्यायच्या आहेत आणि या वस्तू आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. खास करून आपल्या घरात असणारे लहान मुलं किंवा आजारी व्यक्ती आहेत किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला कष्ट मेहनत करत आहे परंतु कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही बाहेर डस्टबिन असेल तर त्यामध्ये टाकून दिला तरीसुद्धा चालेल. फक्त फेकताना कुणाच्या अंगावर, कुणाच्या घरावर किंवा कुणाच्या काही वस्तूंवरती फेकू नका, जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. ह्या ज्या 4 वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर ह्या 4 वस्तूंमध्ये नकारात्मकता, निगेटिव्हिटी आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि म्हणून या वस्तू तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरल्या जातात. आणि आज अंगारकी चतुर्थीला आपण हा उपाय जर आपल्या घरात केला तर आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होते. घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करू लागते. घरातील अनेक अडचणी, समस्या ज्या आहेत तर त्या घरातून पूर्णपणे निघून जातात आणि बाप्पांची विशेष कृपा ही आपल्या कुटुंबावरती राहते. तसेच मुलाबाळांची अभ्यासामध्ये प्रगती होते. अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही आणि म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आज अंगारकी चतुर्थीला नक्की करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमचा एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, त्याला अभ्यासामध्ये काहीतरी प्रकारच्या समस्या येत असतील, जसे की बघा, मुलांचं अचानक अभ्यास करण्याचं मन जे आहे तर ते उडून जातं. मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, त्यांचं लक्ष अभ्यासामध्ये लागत नाही. बऱ्याच वेळा बघा, मुलं वाईट व्यसनीसुद्धा लागत असतात. काही मुलं तर भरपूर अभ्यास करतात परंतु परीक्षेला गेले की त्यांना काहीच आठवत नाही किंवा काही मुलांचा आत्मविश्वास हा खूप कमी असतो. किंवा तुमच्या मुलाला किंवा मुलीला शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु तिथे त्यांचं ॲडमिशन होत नसेल किंवा मुलांना नोकरी प्राप्ती व्हावी, सरकारी नोकरी लागावी अशी तुमची इच्छा असेल तर या दिवशी तुम्हाला मुलांसाठी खास करून एक प्रभावी उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, ज्याला कलाव्याचा धागा किंवा मौली धागा असं म्हणतात, तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो धागा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा, मनोकामना व्यक्त करत त्या नारळावरती तुम्हाला 7 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. म्हणजे 7 वेढे देऊन तुम्हाला तो गुंडाळायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तो बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि मुलांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहेत. हा उपाय जर मोठी मुलं असेल तर स्वतः मुलांनी केला तर अतिशय उत्तम. मुलं छोटी असेल तर आई वडिलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊन मुलांची प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होईल.
त्याचबरोबर तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल आणि त्या व्यवसाय संबंधित काही अडचणी असेल, काही समस्या असेल, व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही, हवं तसं गिराईक येत नाही, तर व्यवसाय चांगला चालावा यासाठी तुम्हाला एक उपाय सांगते, तो करायचा आहे. आज तुम्हाला मग गणपती मंदिरामध्ये जाऊन एक मूठभर हिरवे मूग अर्पण करायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणेश चालिसाचा पाठ करायचा आहे. असं जर तुम्ही आज अंगारकी चतुर्थीला केलं तर सर्व अडचणी या व्यवसायातील दूर होतात. व्यवसाय हा आपला खूप चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित चालू लागतो आणि म्हणून तुम्ही व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो करू शकता. त्याचबरोबर पुढचा उपाय हा देखील तितकाच प्रभावी आहे. हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर तुमच्या घरामध्ये सतत अडचणी, संकट येत असेल, कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप शत्रू वाढलेले आहेत, मग हे शत्रू घरातलेच आहे किंवा शेजारचे आहे किंवा बाहेरचे शत्रू आहे. काही शत्रू हे गुपित असतात, ते गुप्तवार आपल्यावरती करत असतात. शत्रूंपासून मुक्तता मिळवण्यासाठी, मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा पुढचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे. पिवळसर रंगाचा एक लिंबू घ्यायचा आहे. त्या लिंबावरती कोणताही काळा डाग असायला नको. एक चांगला पिवळसर असा लिंबू घ्यायचा आहे. लाल पेनाने त्या लिंबावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहेत, जसे की नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती, शारीरिक, मानसिक, मुलांची प्रगती, कर्जमुक्ती, शत्रुनाश, जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी 2 ते 3 शब्दामध्ये त्या लिंबावरती लिहायची आहेत. यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला बाप्पांसमोर दिवा लावायचा, लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि यानंतर ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत आणि लिंबू हा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीमागे ठेवायचा आहे किंवा फोटो असेल तर फोटो मागे ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी 7 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी तुम्हाला सकाळी स्वच्छ स्नान करून उठायचं आहे. तो लिंबू तुम्हाला बाप्पांच्या मागून उचलून घ्यायचा आहे आणि जिथे कुठे वाहते पाणी आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला तो लिंबू विसर्जित करायचा आहे. तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि हा उपाय देखील तुम्ही इच्छापूर्तीसाठी नक्कीच करू शकता. हे सर्व उपाय जे आहेत तर ते अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की करा. हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या नक्कीच दूर होतील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.